नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉन स्टुअर्ट मिल यांच्या प्रातिनिधिक लोकशाहीच्या विचारांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. जॉन स्टुअर्ट मिल यांच्या उपयुक्ततावादी विचार आणि व्यक्ती स्वातंत्र्यवादी विषयक विचारांचा आपण मागच्या 2 भागांमध्ये आढावा घेतलेला होता. आज आपण लोकशाहीच्या त्यांच्या विचारांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आणि उपयुक्ततावाद आणि स्वातंत्र्य या दोन्ही बाबतीतले विचार जर आपण लक्षात घेतले तर त्यांनी जी काही रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या त्यांच्या ग्रंथामध्ये लोकशाहीच्या संदर्भातले जे काही विचार मांडले त्यावरून आपल्या असं एक गोष्ट लक्षात येते की लोकशाहीच्या उणीवा आणि लोकशाहीच्या मर्यादा जाणणारा मिल हा एक विचारवंत होता किंवा लोकशाहीचा खरा उपासक होता असं आपल्याला म्हणता येईल. लोकशाही शासन व्यवस्था ही चांगली शासन व्यवस्था आहे, तरी सुद्धा ती जगातल्या सगळ्याच देशांसाठी उपयोगाची नाही याची जाणीव जॉन स्टुअर्ट मिल यांना होती. आणि जिथे जिथे ही लोकशाही व्यवस्था यशस्वी होऊ शकेल तिथे तिथे लोकशाही शासनासारखी दुसरी चांगली व्यवस्था नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एकंदरीतच लोकशाहीवरती त्यांचा विश्वास होता. आणि हा जो विश्वास होता तो विश्वास त्यांना वारसा हक्कानुसार आलेला होता किंवा वंश परंपरेनं आलेला होता असं आपल्याला म्हणता येईल. त्यांचे वडील जेम्स मिल हे उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचे समर्थक होते. जेरमी बेंथॅम यांनी उपयुक्ततावादी तत्वज्ञान सांगितलेलं होतं. प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वार्थी वृत्तीमुळे आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे हे चांगल्या पद्धतीनं समजत असतं. आणि त्यामुळे आपले हक्क आणि त्यांचं हित म्हणजे त्यांचं रक्षण करणं किंवा त्या हितसंबंधांचं रक्षण करणं, आपल्या हितसंबंधांचं रक्षण करणं हे जे काम आहे हे काम प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पद्धतीनं जमतं असं उपयुक्ततावादी तत्वज्ञानाच्या समर्थकांचं म्हणणं होतं. लोकशाही शासन प्रकारामध्ये सुद्धा व्यक्ती महत्वाची आहे, व्यक्तीचं हित महत्वाचं आहे आणि त्यामुळे ती एक आदर्श शासन पद्धती आहे. आणि म्हणून उपयुक्ततावादी विचारवंतांनी लोकशाहीचं समर्थन केलेलं आपल्याला साधारणतः दिसेल. आणि याच कारणामुळे जेम्स मिल आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यांचा मुलगा जॉन स्टुअर्ट मिल या दोघांनीही लोकशाहीचं समर्थन केलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. पण जॉन स्टुअर्ट मिल यांनी आंधळेपणानं लोकशाहीचं समर्थन केलं नाही. लोकशाहीच्या चांगल्या बाजू सांगत असताना लोकशाहीच्या वाईट बाजू नेमक्या कोणत्या पद्धतीच्या आहेत त्या सुद्धा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. जेरमी बेंथॅम यांनी लोकशाही शासन पद्धती चांगली आहे असं सांगितलं, किंबहुना त्या शासन पद्धतीचं समर्थन केलं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये मिल यांनी सुद्धा लोकशाही शासन पद्धतीचं समर्थन केलं. याचं कारण काय आहे तर लोकांचा नैतिक विकास जो आहे तो लोकशाही शासनामुळे होतो असं मिल यांचं म्हणणं. आणि केवळ लोकांचाच होतो अशातला भाग नाही, तर लोकशाहीतल्या शासनकर्त्यांचा सुद्धा नैतिक विकास हा लोकशाही प्रक्रियेमुळे होत असतो असं मिल यांना वाटत होतं. कारण लोकशाहीमध्ये लोकांची मतं, लोकांच्या इच्छा, आकांक्षा जाणून घेऊन त्यानुसार काम करावं लागतं. त्यामुळे एक प्रकारचं नैतिक बंधन हे राज्यकर्त्यांवरती, लोकप्रतिनिधींवरती असतं. आणि म्हणून लोकशाही ही सगळ्यात चांगली शासन पद्धती आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये व्यक्तिमत्वाचा विकास त्यामुळे शक्य होतो असं मिल यांना म्हणायचं होतं.
असं जरी असलं तरी सुद्धा लोकशाहीचे काही दोषही होते. त्या दोषांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही. म्हणजे मागाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की लोकशाही व्यवस्था जी आहे ती राबवण्याची कुवत प्रत्येक समाजामध्ये असतेच असं नाही, याची जाणीव मिलला होती. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्याला पोहता येत नसेल तर त्यानं पाण्यात उतरू नये असं म्हटलं जातं, तसंच लोकशाही शासन व्यवस्था पेलण्याची ताकद जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्या समाजाला त्या शासन प्रकाराचा उपयोग नाही, असं मिल यांचं म्हणणं होतं. पण एकदा का एखाद्या समाजानं लोकशाही संस्था राबवण्याची लायकी प्रस्थापित करून घेतली की त्या समाजातील वयात आलेल्या सगळ्या स्त्री पुरुषांना मताचा अधिकार असला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेली आपल्याला साधारणतः दिसते. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सब्जेक्शन ऑफ विमेन नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. महिलांच्या हक्कांसाठी संसदेत, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा त्यांनी त्यावेळेला चळवळ उभी केलेली होती. लोकशाहीच्या या वैशिष्ट्याबद्दल तो असं म्हणत होता की अंतिम राज्याची गुणवत्ता आणि लायकी ही शेवटी राज्यातील व्यक्तींच्या गुणवत्तेवरती आणि त्यांच्या लायकीवरती अवलंबून असते. जे राज्य सर्वांना आपल्या बुद्धीची क्षमता वाढू देत नाही त्या राज्यास हे उमगेल की शेवटी मोठी ध्येय ही खुजा माणसाकडून कधीच साध्य होऊ शकत नाहीत, असं मिल यांचं म्हणणं होतं. म्हणजे मिलला या ठिकाणी असं सुचवायचं होतं की लोकशाही शासन प्रकारातच प्रत्येक व्यक्तीला तिचा विकास करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे केवळ तिचाच नव्हे तर समाजाचा सुद्धा फायदा या प्रक्रियेतून किंवा लोकशाही पद्धतीमुळे होत असतो, असं मिल यांना वाटत होतं. रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी लोकशाहीच्या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की अत्यंत कार्यक्षम सरकार कोणतं, म्हणजे अत्यंत कार्यक्षम सरकार म्हणजे उत्तम सरकार, गुड गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो. आज मिल यांना तशी अपेक्षा नव्हती. ज्या सरकारमुळे लोकांमध्ये नैतिक आणि बौद्धिक गुणवत्ता निर्माण होते ते सरकार सगळ्यात चांगलं सरकार. जे सरकार व्यक्तीच्या जीवनामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करतं ते शासन हे सगळ्यात चांगलं शासन, सुशासन ज्याला आपण म्हणतो, गुड गव्हर्नन्स, अशी त्यांची कल्पना होती. म्हणजे ज्या सरकारमुळे नागरिकांना राजकीय शिक्षण मिळतं आणि सद्गुण संपन्न नागरिक निर्माण होतात ते सरकार हे उत्तम सरकार असतं, अशी मिल यांची भावना होती. कमीत कमी हस्तक्षेप असणारं सरकार एका दृष्टिकोनातून, आणि त्या दृष्टीनं त्यांना प्रातिनिधिक सरकार, प्रातिनिधिक लोकशाही जी होती ती भावत होती. मात्र अशा प्रकारचं सरकार प्रागतिक देशातच यशस्वी होतं याचीही जाणीव त्यांना होती. मागासलेल्या देशांमध्ये किंवा मागासलेल्या वसाहतींमध्ये प्रातिनिधिक शासन संस्था किंवा प्रातिनिधिक लोकशाही पद्धती ही यशस्वी होताना दिसत नाही. मागासलेल्या देशांमध्ये ती यशस्वी होत नाही याची कारणं वेगवेगळ्या पद्धतीची. दुसऱ्या महायुद्धानंतर जे अनेक नवस्वतंत्र देश झाले आशिया आफ्रिका खंडामध्ये, त्यांनी प्रातिनिधिक लोकशाही सरकारची व्यवस्था जी होती ती स्वीकारलेली होती, पण काळाच्या ओघात अनेक देशांमधनं ती गडप झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एका अर्थानं मिल जे म्हणत होता ते खरं आहे असं म्हणायला जागा आहे. मिल यांनी असं म्हटलं होतं की लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे योग्य प्रकारची अर्हता असणं, पात्रता असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे देशात भरपूर लोक असतात,
ते सगळेच बुद्धिमान असतात अशातला भाग नाही. सगळ्यांना जनकल्याणामध्ये रस असतो असंही नाही. सर्वांजवळ प्रशासनाची पात्रता असते असंही नसतं. आणि म्हणून निवडक लोकांच्या हाती प्रशासन असणं, की ज्यांना खरंच त्याच्यातलं रस आहे, ज्ञान आहे, अशा लोकांच्या हाती प्रशासनाची सूत्र असली पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका जॉन स्टुअर्ट मिल यांनी आपल्या विचारांमध्ये मांडली. मिलनं प्रातिनिधिक लोकशाहीचा पुरस्कार करत असताना एक 4-5 गोष्टींवरती भर दिलेला होता. त्यातले पहिली गोष्ट म्हणजे मताधिकाराची पात्रता किंवा त्याचे निकष कोणत्या पद्धतीचे असले पाहिजेत, याविषयीची चर्चा मिल यांनी आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या पुस्तकामध्ये केलेली आहे. प्रतिनिधी निवडणारे नागरिक जे आहेत ते अशिक्षित असता कामा नये. निरक्षर आणि अज्ञानी लोकांना प्रतिनिधी म्हणजे त्या लोकांनी प्रतिनिधी निवडण्यात जर चूक केली तर मंदगतीचं शासन निर्माण होऊ शकतं, अकार्यक्षम सरकार सत्तेवरती येऊ शकतं आणि त्यातून समाजहित साधलं जाऊ शकणार नाही, असं मिल यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून किमान लेखन, वाचन आणि सामान्य आकडेमोड करता येणाऱ्या नागरिकांनाच मताचा अधिकार असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मिल यांनी आपल्या विचारांमध्ये मांडलेली दिसते. आता त्या दृष्टिकोनातून मग देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा, नागरिकत्वाच्या अधिकाराची कक्षा जी आहे ती विस्तारण्यात आली पाहिजे किंवा त्याचा विस्तार झाला पाहिजे. शिक्षण हा ज्याप्रमाणे मताधिकाराचा म्हणजे एक निकष मिल सांगत होते, त्या पद्धतीनंच खाजगी मालमत्ता हा सुद्धा निकष त्यांनी सांगितलेला आहे, की जे कर भरणारे आहेत अशाच लोकांना मताचा अधिकार असला पाहिजे. व्यक्ती दुसऱ्याच्या पैशावरती म्हणजे आपली चैन करत असतात आणि तो मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे आपले पैसे कसे सुरक्षित राहतील याचा विचार प्रत्येक व्यक्ती करू शकते, जर तिनं आपले पैसे ओतलेले असतील तर. आणि त्या दृष्टिकोनातून मग खाजगी मालमत्ता असलेल्या लोकांनाच मताचा अधिकार असावा, कर भरणाऱ्या लोकांनाच मताचा अधिकार असावा, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे खाजगी संपत्ती असणाऱ्यांना आर्थिक अडचणी नसतात, त्यांना फावला वेळ असतो, फुरसतीचा वेळ असतो, त्यामुळे ते विचार करू शकतात. समाजहित साधण्याच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी भूमिका किंवा कल्याणकारी योजना त्यांची आखणी करू शकतात. आणि म्हणून अशा व्यक्तींना म्हणजे मताधिकार असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका ते घेत होते. जे नागरिक करपात्र असतात, कारण त्यांनाच मताचा अधिकार असला पाहिजे. कर रूपानं जो पैसा सरकारी तिजोरीमध्ये जात नाही, ज्यांचा पैसा, त्यांना सार्वजनिक पैशाचा व्यवहार करण्याचा कोणताही अधिकार असता कामा नये. लोक स्वतःचा पैसा काटकसरीनं वापरतात, दुसऱ्याच्या पैशाची उधळपट्टी करतात, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जे कर भरतात त्यांना सार्वजनिक पैशाविषयी आपुलकी वाटत नाही. म्हणून करपात्र लोकांना मताचा अधिकार असला पाहिजे आणि प्रतिनिधित्वाचा अधिकार असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मिल यांनी घेतलेली होती. पण हे सगळं सांगत असताना स्त्री आणि पुरुष या दोघांनाही मताचा अधिकार असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. म्हणजे साक्षरता, खाजगी मालमत्ता, करपात्र स्त्री पुरुष असे जे काही नागरिक असतील, म्हणजे हे निकष जे आहेत, हे निकष त्यांनी मताधिकाराच्या संदर्भामध्ये सांगितले होते. आणखीन एक गोष्ट मिल यांनी स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे मताच्या अनेकत्वाची. आज मताच्या अनेकत्वाचा पुरस्कार अनेक ठिकाणी केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. म्हणजे एका नागरिकाला केवळ एकच मत देण्याचा अधिकार असला पाहिजे, ही जी भूमिका आहे, ही भूमिका मिल यांना मान्य नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं की एका नागरिकाला अनेक मतं देण्याचा अधिकार असला पाहिजे. आता मताचं अनेकत्व म्हणजे काय? उदाहरणार्थ आपल्याकडे विधान परिषद आहेत, मग त्यामध्ये आपण विधानसभेसाठी सुद्धा मतदान करतो,
पण जे शिक्षक असतील ते विधान परिषदेसाठी मतदान करतात शिक्षक मतदारसंघातून. जे पदवीधर असतील ते पदवीधर मतदारसंघातून आपल्या प्रतिनिधींची निवड करतात. जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतील ते विधानसभेत आपले प्रतिनिधी पाठवतातच, पण विधान परिषदेमध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे प्रतिनिधी पाठवत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं एकाच व्यक्तीला अनेक ठिकाणी मत देण्याचा अधिकार हा असला पाहिजे. ही भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली साधारणतः दिसते. आणि अशा पद्धतीनं एकाच व्यक्तीला अनेक मतं देण्याचा जर अधिकार असेल तर अधिक दर्जेदार किंवा अधिक गुणवत्ता प्राप्त असे प्रतिनिधी जे आहेत ते कायदे मंडळामध्ये जातील आणि त्यांच्याकडनं चांगला कारभार होईल अशा पद्धतीची अपेक्षा मिल यांनी आपल्या विचारामध्ये व्यक्त केलेली आहे. अल्पशिक्षित मतदारांच्या माध्यमातून ज्या चुका घडतील कनिष्ठ गृहामध्ये त्या चुका सुधारण्याची संधी मताच्या अनेकत्वातनं मिल उपलब्ध करून देऊ पाहत होते. अर्थात हा सगळा तार्किक विचार आहे. प्रत्यक्षामध्ये त्याचे काय परिणाम होतात किंवा प्रत्यक्षात त्याची म्हणजे वास्तव परिस्थिती काय आहे हे रोजच्या राजकीय व्यवहारामध्ये आपण पाहतोच आहोत. आत्ताचं जे राजकीय व्यवहार चाललेले आहेत ते तर फार भडंग अशा स्वरूपाचे असलेले आपल्याला साधारणतः दिसतील. आणि त्या पार्श्वभूमीवरती मिलच्या मताच्या अनेकत्वाचा अधिकाराचा विचार जो आहे तो आपल्याला एकांगी पद्धतीचा वाटेल. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीचा पुरस्कार केला. म्हणजे निवडणुकीमध्ये जे काही सर्वसाधारण पद्धतीचे दोष निर्माण झालेले होते त्या रचनेमध्ये ते लक्षात घेऊन मिलनं प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धती सुचवलेली आहे. प्रचलित जी व्यवस्था मतदानाची आहे त्यामध्ये आपण असं म्हणतो की ज्याला बहुमत मिळतं तो निवडून येतो. पण बहुमत मिळालेल्या व्यक्तीला खरंच बहुमत मिळालेलं असतं का त्याचा विचार आपण करणे. समजा एखाद्या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार उभे आहेत. एका उमेदवाराला 40% मतं मिळाली, दुसऱ्या उमेदवाराला 30% मिळाली, तिसऱ्या उमेदवाराला 20% मिळाली, चौथ्या उमेदवाराला 10% मतं मिळाली. तर 40% मतं मिळवलेला उमेदवार जो असतो तो विजयी म्हणून घोषित केला जातो. पण प्रत्यक्षात संख्याशास्त्रीय निकषानुसार जर आपण बघितलं तर त्याला मिळालेली मतं ही 40%च असतात. म्हणजे निवडून येण्यासाठी 51% मतांची गरज असते. म्हणजे 11% मतं कमी मिळून सुद्धा तो उमेदवार निवडणुकीमध्ये विजयी म्हणून घोषित केला जातो. ही जी दोषपूर्ण व्यवस्था आहे या व्यवस्थेला पर्याय म्हणून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धती त्याचा पुरस्कार जॉन स्टुअर्ट मिल यांनी आपल्या विचारामध्ये केलेला साधारणतः दिसतो. की अशा या प्रमाणशीर पद्धती मतदानाच्या पद्धतीमुळं बहुसंख्याकांचं वर्चस्व निर्माण होत नाही आणि सर्वांना समान पद्धतीनं विधिमंडळामध्ये किंवा कायदे मंडळामध्ये जाण्याचा किंवा तिथे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो असं मिल यांना वाटत होतं. म्हणजे मतदारांना पसंती क्रम द्यावेत आणि त्यामुळे मग त्या रचनेमध्ये अल्पसंख्याकांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळू शकेल असं मिल यांना वाटत होतं. मिल यांची ही जी भूमिका होती ती व्यक्ती स्वातंत्र्यविषयक त्यांच्या विचारांशी सुसंगतता राखण्याच्या दृष्टिकोनातून योग्य होती. चौथा मुद्दा म्हणजे प्रातिनिधिक सरकारची कामं कोणत्या पद्धतीची असली पाहिजे याविषयी मिल भाष्य करत होते. एक म्हणजे लोकप्रतिनिधींनी सरकारच्या कारभारावरती देखरेख ठेवली पाहिजे. सरकारच्या चुका जाहीररित्या दाखवल्या गेल्या पाहिजेत. सरकारवरती ठपका ठेवला पाहिजे. प्रसंगी सरकारला पदच्युत करण्याचा अधिकार लोकांना आहे, लोकप्रतिनिधींना आहे, तो त्यांनी वापरला पाहिजे. सरकारचं प्रत्यक्ष कामकाज जे आहे ते कामकाज प्रतिनिधींनी न करता सनदी नोकरांच्या माध्यमातून केलं पाहिजे, कारण ते अधिक गुणवत्ता प्राप्त करून आलेले असतात. जनप्रतिनिधींकडे तेवढी गुणवत्ता असेलच असं नाही असं मिल यांचं म्हणणं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून कायदे मंडळामध्ये निवडून आलेल्या सगळे जे काही प्रतिनिधी असतात त्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये रस असतो अशातला भाग नाही. त्यामुळे कायदे करत असताना समिती पद्धती जी आहे
ती अवलंबली गेली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मिल यांनी आपल्या विचारांमध्ये मांडलेली दिसते की त्यामुळे लोकांचा फायदा होईल आणि सरकारची कार्यक्षमता जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढेल, असं मिल यांना वाटत होतं. मिल यांनी या सगळ्या विचारांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आणखीन प्रकर्षानं मांडली, ती म्हणजे निवडणुकीत होणारा जो काही खर्च असतो हा खर्च सरकारनं करावा. निवडणुकीचा सगळा संपूर्ण निवडणुकीचा खर्च जो आहे तो सरकारनं करावा, म्हणजे निवडणूक प्रक्रियेतले दोष जे आहेत ते कमी होतील, असं मिल यांचं म्हणणं होतं. आजही तशा पद्धतीची चर्चा ही अनेक देशांमधनं होते. यातच मिल यांच्या म्हणजे त्यांच्या विचारदृष्टीचं यश जे आहे ते लपलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत त्यांनी हा जो काही प्रातिनिधिक लोकशाहीच्या संदर्भातला विचार केला, त्या विचारावरती अनेक प्रकारचे आक्षेप टीकाकारांकडून घेतले गेलेले आहेत. एक म्हणजे मिलच्या विचाराप्रमाणे जर मताधिकार दिला तर तो फारच थोड्या लोकांना दिला जाईल. म्हणजे त्यांनी जे काही निकष सांगितलेत मताधिकाराचे, खाजगी मालमत्ता, त्याच्यानंतर शिक्षण, असे जे काही निकष आहेत, की हे जर निकष ठरवले तर ती खरंच लोकशाही होईल का, परिपूर्ण लोकशाही होईल का, हाही खरा मोठा प्रश्न आहे. आणि मालमत्ता किंवा करपात्रता हे मताधिकाराचे निकष जे आहेत ते आधुनिक काळात फेटाळले गेलेले आहेत. दुसरं म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धती ही अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे ती सगळ्याच निवडणुकांमध्ये वापरता येणं अशक्य गोष्ट आहे, विशेषतः भारतासारख्या मोठ्या देशामध्ये. त्यामुळे ती गैरलागू होते. तिसरं म्हणजे मिलनं गुप्त मतदान पद्धतीच्या ऐवजी उघड मतदान पद्धतीचा पुरस्कार केला होता. आता उघड मतदान पद्धती जर स्वीकारली तर समाजामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतात, द्वेष निर्माण होऊ शकतात. इकडे जॉन स्टुअर्ट मिल यांनी दुर्लक्ष केलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. मिलच्या मतदाराच्या शिक्षणावरती जास्त भर होता. शिक्षित मतदार हे चांगलं शासन निवडून देऊ शकतात असं जॉन स्टुअर्ट मिल याला वाटत होतं. पण शिक्षणामुळे मतदारांमध्ये राजकीय जागरूकता येतेच असं नाही. अनेक सुशिक्षित लोक हे राजकारणापासून दूर राहतात. राजकीय प्रश्नांच्या बाबतीमध्ये ते अनभिज्ञ असतात आणि ही वस्तुस्थिती आहे. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये मध्यमवर्गीय सुशिक्षित लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. हे चित्र जे आहे ते आपल्याला वारंवार दिसतं. किंबहुना मतदानाच्या दिवशी दिलेल्या सुट्टीचा उपयोग मताधिकार बजावण्याच्या ऐवजी लोक मनोरंजनासाठी करत असलेले सुद्धा आपल्याला दिसतील. ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीकडे मिल यांनी दुर्लक्ष केलं असं आपल्याला म्हणता येईल. मिलचा हा विचार विषमतेचा आहे असाही एक आक्षेप त्याच्यावरती घेतला जातो. सुशिक्षित आणि अशिक्षित, मालमत्ता धारक आणि मालमत्ता नसलेले, करपात्र लोक किंवा कर न भरणारे लोक, अशा पद्धतीचा भेदभाव ज्याला आपण म्हणतो तो मिल यांनी केला असं अनेक आक्षेपकांचं म्हणणं होतं. पण हे जरी खरं असलं तरी मगाशी मी म्हटलं तसं की जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा आंधळेपणानं विचार केला नाही. ते डोळसपणे लोकशाहीकडे बघत होते आणि त्यामुळे लोकशाहीच्या मर्यादांची जाणीव त्यांना होती आणि ती जाणीव जी होती ती जाणीव त्यांनी आपल्या विचारांमधनं व्यक्त केली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.